आज आम्हाला संक्रांतीचं फोटोशूट करायचं होतं. तर आदल्या दिवशीच रात्री मस्त अशी मेहंदी काढली होती माझ्या हातावरती तनुदीदींनी. त्या एक मेहंदी आर्टिस्ट आहेत. आणि आज खूप दिवसानंतर चुलीवरती पाणी तापवलं होतं आंघोळीसाठी. कारण टाकीमध्ये थोडासा प्रॉब्लेम आला होता पाण्याचा, म्हणजे पाणी शिल्लक होतं पण काही एअर प्रेशरमुळे ते चावीला खाली येत नव्हतं, त्याच्यामुळे मग चुलीवरतीच पाणी गरम करायला ठेवलं. त्याच्यानंतर पटकन पाणी वगैरे काढलं, मी आंघोळ करून घेतली आणि सकाळ सकाळी मस्त तुळशीला पाणी वगैरे घातलं, रांगोळी काढली तुळशीजवळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दारात पण रांगोळी काढून घेतली. आणि खरंच खूप छान वाटतं बरं का, जेव्हा आपण दारामध्ये तुळशीसमोर रांगोळी काढतो तेव्हा एकदम मन प्रसन्न होतं. आणि त्या संक्रांत पण जवळ येते म्हटल्यावर मला बांगड्या भरायच्या होत्या, कारण माझ्या ज्या चुड्यातल्या बांगड्या होत्या त्या थोड्याफार कमी झाल्या होत्या, मग त्याच मला भरून घ्यायच्या होत्या. आणि आता वंशाची सगळी तयारी करून झाली होती, थोड्याफार किरकोळ वस्तू राहिल्या होत्या घ्यायच्या, त्या पण घ्यायच्या होत्या, म्हणून आम्ही बाहेर आलो होतो. बांगड्या वगैरे भरून झाल्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यावरती मेकअप आर्टिस्ट आल्या, कारण आम्हाला फोटोशूट करायचं त्यासाठी मला रेडी व्हायचं होतं. मग आमच्या गावातलेच ताई आहेत त्यांना बोलवलं होतं मी. त्यांनी माझा मेकअप वगैरे केला, हेअरस्टाईल पण केली, खूप छान त्यांनी मला रेडी केलं होतं. बाकीची सगळी तयार केली, ताट वगैरे घेतलं आणि आम्ही घरातून बाहेर पडलो. ज्या ठिकाणी फोटोशूटला जायचं होतं त्या ठिकाणी पोहोचलो आम्ही. आणि माझ्यासोबत आमच्या तनुदीदी होत्या. तिथं गेल्यावरच मी ती हलव्याची ज्वेलरी घातली, कारण ती कशी नाजूक ज्वेलरी आहे, त्यातले मणी वगैरे पडायला नको, त्यामुळे मग मी तिथे गेल्यावरच घातली. फोटोशूट करता करता संध्याकाळ झाली आम्हाला तिथेच. फोटोशूट खरंच खूप छान झालं होतं. याचा ऑलरेडी एक व्हिडिओ मी टाकला आहे, तो पण नक्की चेकआउट करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.